हे गाईज, कशा आहात तुम्ही सर्वजण? हसत राहा, फिरत राहा, हाच एकमेव संदेश घेऊन सुरू करूयात आपली बाईक भ्रमंती. तर मित्रांनो, मान्सून नंतरच्या रायडिंग सीझनची सुरुवात करूया एका छोट्याशा राईडने. मी आज एक छोटी ही राईड करतोय कारण कसं होतं बऱ्याचदा की आपण ट्रॅव्हलिंगचे मोठे मोठे लांब लांबचे मनसुबे आखतो, पण आपल्याच घराच्या किंवा आपल्याच जिल्ह्यामधल्या जे चांगली चांगली ठिकाणं आहेत, प्रेक्षणीय स्थळं आहेत, ते आपण बघायची विसरूनच जातो. त्याच्यामुळे माझा एक असा प्रयत्न असणार आहे की माझ्या ह्या रायडिंगच्या व्लॉगमधले असे काही मी व्हिडिओ तुमच्यासाठी टाकेन की ज्याच्यामध्ये पुणे आणि शहराच्या आजूबाजूला जे काही चांगली ठिकाणं असतील, तर जवळपास एक 15 ते 20 ठिकाणं अशा ठिकाणांना घेऊन एक मिनी सिरीज करण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि त्याच मिनी सिरीजमधल्या व्हिडिओपैकीचा हा पहिला व्हिडिओ असेल. तुम्हाला आता एक उत्सुकता लागून राहिली असेल की आता मी नक्की चाललो आहे कुठं. पुण्याच्याच बाजूला असलेलं पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावरती एक कातरखडक म्हणून ठिकाण आहे, जे माझ्या घरापासून साधारण 30च किलोमीटरवरती येतं. नाव तसं युनिक आहे, तसं ते ठिकाणसुद्धा युनिक आहे. तुम्ही जेव्हा माझ्याबरोबर त्या ठिकाणी बघाल ते ठिकाण, तेव्हा तुम्हालासुद्धा लक्षात येईल की खरंच सुंदर ते खूप असं ठिकाण आहे. तर मित्रांनो, माझं पेट्रोल वगैरे सगळं भरून झालेलं आहे आणि आता मी हिंजवडीच्या ब्रिजवरती आहे. हिंजवडीमधून माणगाव वगैरे असं एक गाव आहे हिंजवडीच्या पुढे. तर त्या माणपासून थोडंसं पुढे गेल्यानंतर खूप सुंदर असं गावाकडील असा भाग लागतो. तर तिथंच हे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कातरखडक हे ठिकाण आहे. आपण आता हिंजवडीचा ब्रिज क्रॉस करून हिंजवडीमध्ये एंटर करूया आणि त्याच्यानंतर हिंजवडी क्रॉस केल्यानंतर आपण कातरखडक हे जे ठिकाण आहे तर त्याच्या रस्त्याला आपण लागूया. आपण जसं हिंजवडीतनं बाहेर पडतो आणि हिंजवडीला लागून असणारं जे मान गाव आहे त्यातून बाहेर पडतो, तेव्हा आपल्याला असे हे छोटे मोठे असे डोंगर दिसायला लागतात. तर मिनिटापूर्वी आपण जे काँक्रीटची जंगलं बघितली, ती जंगलं आपण जशी पार करून जातो तशी आपल्याला ही खरी जी नैसर्गिक जंगलं आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. तर आता पुढे गेल्यानंतर एक छोटासा आपल्याला घाट लागतो. एक 2-3 वळणांचाच घाट आहे, पण खूप सुंदर घाट आहे तो. मला तिथून मी जेव्हा जेव्हा जातो तेव्हा पुण्यातनं बाहेर पडल्यानंतर अतिशय खूप चांगलं वाटतं त्या ठिकाणी गेल्यानंतर, कारण पूर्ण असा सावली वगैरे असलेला तो रस्ता आहे आणि तिथून जायला खूप छान वाटतं. तर आता पुढे एक 2-3 मिनिटाच्या अंतरावरतीच आपल्याला तो छोटासा असा घाट लागेल आणि छान झाडं पण आहेत त्याच्या आजूबाजूला दोन्ही बाजूला. तर तो पण आपण बघूया. जे मी मगाशी तुम्हाला सांगत होतो, हे बघा, रस्त्याच्या दोन्ही बाजूला केवढी छान झाडांची कमान झालेली आहे आणि अतिशय इथं थंड असं वाटतंय, कारण या ठिकाणी जास्त ऊन लागत नाही आहे. बघा, झाडांचं आच्छादन वरती असल्यामुळे आपल्याला अगदी सावली मिळालेली आहे आणि छान गारसुद्धा वाटतंय. जेव्हा आपण पूर्ण सिटीमधून वगैरे रखरखीत उन्हामधून प्रवास करून येतो या ठिकाणी, त्यावेळी जेव्हा या ठिकाणी आपण पोहोचतो त्यावेळी खूप छान वाटतं. आता तो पुढं घाट सुरू होतोय खरं म्हणजे आता. तर त्या ठिकाणी तुम्हाला अजून थोडा अंदाज येईल की मी नक्की काय म्हणतोय. हे बघा, खूप सुंदर आहे. जेमतेम 1 ते दीड ते 2 किलोमीटरचाच असेल, फार जास्त मोठा नाही आहे. पण तरी पण इथून जाताना खूप छान वाटतं. अगदी कुठल्या तरी मोठ्या डोंगरावरती आपण चाललोय काय, तर असं आपल्याला वाटायला लागतं. आपण जसं हिंजवडीतून बाहेर पडलो तसं लगेचच आपल्याला हे सुंदर हिरवेगार असे डोंगर आपल्या डोळ्यांना गारवा देऊन जातात आणि बाजूला ही जी फुललेली केशरी रंगाची जी फुलं आहेत ती सुद्धा बघायला खूपच सुंदर वाटते. खूप अतिशय सुंदर वाटतं इथं आल्यानंतर. आणि हे फार लांब नाही आहे, हिंजवडी अगदी पुण्याला लागून आहे आणि तिथून बाहेर पडल्यावर अगदी 5 मिनिटातच आपल्याला हे सगळं ही गोष्टी बघायला मिळतात की ज्या आपल्याला शहरामध्ये कधीही बघायला मिळत नाहीत. काँक्रीटच्या जंगलात राहून राहून आपण कंटाळलेलो असतो. त्याच्यामुळे जेव्हा आपण बाहेर पडतो बघा, रस्त्याच्या दोन्ही बाजूला कशी छान ती फुलं फुललेली आहेत बघा. आणि पुढे गेल्यानंतर तर खूप छान परिसर आहे. निसर्गसुद्धा खूप तिकडे छान सुंदर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला
या फुलांचा बहर आलेला आहे. बरीच ट्रॅफिक झाली आज. हां, काहीतरी पुढे एखादा ट्रक वगैरे अडकला असेल, त्याच्यामुळं बहुतेक अशा पद्धतीची ट्रॅफिक झाली असेल. पण नाही नाही, झाली, क्लिअर झाली. तर निघूया आपण. तर बघितलं ना तुम्ही, फुलं जर तुम्ही बघितली असतील तर संपतच नाही आहेत ती खरं म्हणजे. एवढी छान फुलं रस्त्याच्या दुतर्फा बहरलेली आहेत. आता बघा पुढं पुन्हा एकदा आपल्याला ती केशरी रंगाची फुलं दिसत आहेत. आणि आता जास्त अंतर नाही राहिलेलं. इथून पुढं एक 5 ते 7 मिनटं आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला एक राईट टर्न घ्यायचा आहे आणि मग आपण कातरखडकच्या मार्गाला आपण लागतो. बघा रस्त्याच्या दोन्ही बाजूला अजूनही आपल्याला छान अशी सुंदर फुलं दिसत आहेत. कातरखडकच्या मार्गाला लागलेलो आहे आणि जर तुम्ही बघितलं, आपण कातरखडकच्या रोडला आपण लागल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला हे जे डोंगर दिसायला लागतात, खूप सुंदर आहेत. हे डोंगर म्हणजे इथली USP आहे या कातरखडक भागाची. आणि बघा तुम्ही अजूनही ह्या फुलांनी काही आपला पिछा सोडलेला नाही आहे. अजूनही रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरलेली ती फुलं दिसतातच आणि खूप सुंदर वाटतात ती फुलं खरंच. आणि समोर आपल्याला एक खूप मोठा डोंगर दिसतोय. बघा तुम्ही किती सुंदर डोंगर आहे हे बघा. तर असा हा नयनरम्य असा रस्ता आहे. बघा जिकडं तिकडं बघाल तिकडं तुम्हाला डोंगरच बघायला मिळतील. पावसाळ्यात थोडा रस्ता खराब झाल्यासारखा वाटतोय, पण ठीक आहे, मॅनेजेबल आहे. जास्त तितकाही खराब नाही, कारण मधून मधून सिमेंटचा रस्तासुद्धा बनवलेला आहे आणि तो पॅच त्यातल्या त्यात ठीक आहे. पण जो डांबराचा जो रोड आहे तो थोडासा खड्डेमय झालेला आहे. पण आता मधीच हा जो सिमेंटचा पॅच आला आहे तो तरी चांगला आहे. ही जी राईड आहे ती मी काही ठरवली नव्हती आधीच. ऐनवेळी मला थोडासा मोकळा वेळ मिळाला आणि रविवारचा दिवस पण होता आणि तसं बघायला गेलं तर घरातले पण बाहेर जाणार होते. त्याच्यामुळे म्हटलं आता घरी एकटंच आपण काहीतरी आपला वेळ व्यर्थ वाया घालवत बसण्यापेक्षा थोडंसं तो सत्कारणी लावूया आणि इथं येऊन जाऊया. कारण आता मला येऊन पण इकडं जवळपास मागच्या वर्षी मी आलो होतो, त्यामुळे 1 वर्ष झालंच आहे. त्याच्यामुळे म्हटलं आता नक्की आता सध्या हा परिसर कसा दिसतोय हे तर एकदा बघून यावं. त्यासाठी मी ऐनवेळी हे ठरवलं आणि मी निघालो. तरी मला निघायला जवळपास 11:30 पावणे 12 झाले होते आणि पण फार लांब नाही आहे, त्याच्यामुळे 12, 12:30, 1 वाजेपर्यंत मी नक्की पोहोचून जाईन. आता काथरकडच्या मार्गावरती हा इथं एक सुंदर असा तलाव आपल्याला लागतो. खूप सुंदर आहे. मी नेहमी इथं थांबतो कातरखडकला जात असताना. बघा किती सुंदर पाणी वगैरे आहे आणि आजूबाजूला डोंगर किती सुंदर आहे या ठिकाणी. आणि तिथं एक छोटासा एक केबल ब्रिज पण आहे. समोर जो तुम्हाला आता दिसतोय, ह्यात दिसतोय की नाही माहिती नाही मला, पण समोर एक केबल ब्रिज पण आहे आणि तो सुद्धा खूप सुंदर आहे. त्याच्यावरून चालायला वगैरे पण खूप छान वाटतं आपल्याला.
तर मित्रांनो, आता मी कातर खडकला एक 2-3 मिनिटातच पोहोचतोय. आता इथून आपल्याला एक छोटासा एक लेफ्ट टर्न घ्यायचा आहे आणि तो थोडासा रस्ता असा खडकाळ आहे. या ठिकाणी आता थोडासा आपल्याला तो रस्ता लागेल, तर तिथून आपण खाली लेफ्ट टर्न घेऊया आणि आपण ज्या ठिकाणी मला जायचं आहे त्या ठिकाणी आपण पोहोचूया. मागच्या वेळी मी जेव्हा इथं आलो होतो तेव्हा हा पूर्ण खडकाळा रस्ता होता. आता इथे सिमेंटचा अतिशय सुंदर असा रस्ता झालेला आहे. त्याच्यामुळे मला वाटत होतं की तसाच रस्ता आजही आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मी तुम्हाला 2 मिनिटापूर्वी म्हटलो की आपल्याला खडकाळ रस्ता लागणार आहे, पण तसं काही नाही आहे. या ठिकाणी ते काम झालेलं आहे. हे बघा, आता या ठिकाणी आता समोरच एक 2-3 मिनिटाच्या अंतरावरतीच ज्या स्पॉटबद्दल मी तुम्हाला बोलत होतो, तर तो आपल्याला तिथे बघायला मिळेल. तर इथं जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा लागते. जर तुम्हाला लँडमार्क वगैरे हवं असेल, कुणाला काही विचारायचं असेल की कुठं नक्की कुठं जायचं आहे, तर तुम्ही सांगू शकता. या ठिकाणी एक सुंदर मंदिरसुद्धा लागतं आणि समोरचा डोंगर तुम्ही स्वतः बघा. त्या ठिकाणी छोटासा एक लांब आपल्याला धबधबा पण दिसतोय. असा हा छोटासा रस्ता आपल्याला त्या ठिकाणापर्यंत घेऊन जातो. हे बघा, दोन्ही बाजूला भात शेती तुम्हाला बघायला मिळेल आणि इथं भाताचा छान असा सुंदर वास सुद्धा येतोय. आणि बघा तुम्ही, आणि आत्ताच मान्सून संपल्यामुळे सगळीकडचा हा परिसर हिरवाईनं नटलेलाच आहे आणि रखरखीत वगैरे असं काही आपल्याला जाणवत नाही इथं. आता एक छोटासा पूल लागतो आणि त्या पुलावरूनच आपल्याला जायचं आहे आणि समोर एक ही जी नदी किंवा हा जो तलाव आपल्याला दिसतोय, तर तो तर पूर्णपणे पाण्यात बुडलेला आहे. तर त्यामुळे आपल्याला आता त्या ठिकाणीच असं बसतावर येणार नाही. तर आपण आता आज एक नवीन ठिकाण शोधूया. हे बघा, एवढं सुंदर असं हे ठिकाण आहे. अजून पाणी उतरलेलं नसल्यामुळे जो खडक मी तुम्हाला म्हणलो होतो की ज्याच्यावरती जाऊन आपल्याला बसता येतं, तर तो आता पाण्याखालीच गेलेला आहे. त्याच्यामुळे हे बघा, हाच परिसर होता इथं. तर बघूया आपल्याला पुढं वरती जाऊन आपल्याला बसता येतंय का. त्या गाडीपाशी गाडी लावून आणि तिथनं चालत जायला लागेल. थोडंच आहे का? बरं बरं, पुढे नाही जाणार खरं गाडी. बरं बरं, माल टाकलाय का? मग पुढं नाही का थोडंसं पुढे गेल्यानंतर वगैरे? मग हेच बरं आहे का? तिथं खाली बसायला जागा वगैरे आहे ना? ठीक आहे ठीक आहे, चालेल चालेल, धन्यवाद धन्यवाद. लागली का?
ते काय इकडनं जायचं असं तिथं पूल आहे, हां ते पुलावून जायचं मग ते खडकावर जाता येतं, धबधब्यावर जाता येतं दोन्ही कडून. बरं बरं. आणि ही गुरं तुमचीच आहेत का? हा अच्छा, तुम्ही स्वतःची? हा बरं, तुम्ही इथंच राहता? हा हे काय पुढं. इथलं घर आहे का तुमचं? हा. बरं 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 बरं, ठीक आहे.